दोस्तानो, रसिकानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, आयुष्याचा शेवटचा मुक्काम आपण कोणी पाहिलेला नसतो, पण असं म्हणतात हा शेवटचा मुक्काम देवाच्या घरी असतो. दोस्तानो, ज्याला आपण कधी पाहिलेलं नाही पण त्याच्यावर श्रद्धा मात्र नक्की असते. पाहुणा म्हणून आपण कुणाच्याही घरी जातो तेव्हा आपण रिकाम्या हाताने जात नसतो. मग ज्याची पूजा आयुष्यभर केली पण ज्याच्यावर आयुष्यभर श्रद्धा ठेवली त्या देवाच्या घरी जाताना मात्र मोकळ्या हाताने कसं जाणार? दोस्तानो, जमेल तेव्हा चांगलं काम करा, चांगलं प्रत्येकाशीच वागा, म्हणजेच देवाच्या घरी जात असताना त्याच्या सत्कर्माची शिदोरी आपल्याला घेऊन जाता येईल. बघा, पटतंय का? नक्की विचार करा. आजही आपण सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला सुरू करूया. सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सत्याने मिळते तेच आयुष्यभर टिकत असतं. एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि संस्कार ठरवत असतो. वेळ काढून वेळ त्यालाच द्या ज्याला त्याची जाणीव असेल. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक या प्रकारची दुःख देणारी व्यक्ती आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ हे भोगावं लागतं. कारण निसर्गाचा नियम आहे, पेराल तेच उगवणार आहे आणि हाच कर्म सिद्धांत आहे. अति हुशार माणसं ही मनात कमी आणि डोक्यात जास्त राहतात. आयुष्यात कधी कधी नकोसा वाटणारा प्रवास इच्छेविरुद्ध असला तरी पार करावाच लागतो. त्रास होतो, फडफड होते, आत्मविश्वास खचतो, पण नेहमी लक्षात ठेवायचं, हाच प्रवास तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणार असतो. स्वतःच्या यशापर्यंत पोहोचण्याचा नकाशा बनवायचा असेल तर अपयश हाती आलेल्या सगळ्या जागा लिहून ठेवत चला. परिस्थिती ओढाताणीची असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी पडत नसतं. जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो कधीही विसरत नसतो. नातं ही जगाला दाखवण्यासाठी नसतं. मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं. जवळीक दाखवणारा हात जवळचाच असतो असं नाही. हृदयापासून जो आपल्याला जवळचा मानतो तोच आपला असतो. प्रत्येकाच्या खानदानामध्ये असा एक व्यक्ती असतो जो भांडण लावून नंतर म्हणतो, माझा हेतू हा नव्हताच, माझी तर इच्छा आहे की सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं. स्वतःचा विचार करणारा प्रगती करतो, पण स्वतः सर्वांचं हित पाहणारा इतिहास घडवतो. दुःख तीच लोक देतात ज्याच्यापासून आपल्याला सुखाची अपेक्षा नेहमी असते. प्रेम कधी पैसा किंवा चेहरा बघून होत नसतं. फक्त पुढच्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्यासाठी किती आदर आहे आणि काळजी आहे हे बघूनच होत असतं. ऐकून घेतलं की लोक त्याच्या बोलण्याचा मर्यादा या विसरून जात असतात. संकटाचा काळ हा ठरलेला असतो. तू कधीच कोणाकडे मुक्कामाला नसतो. दिवस बदलत असतात. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात. त्याची कितीही सजावट करा ती आपली कधीच नसतात. ज्याला समजतं त्याला सांगायचं, ज्याला नाही समजत त्याला टाळायचं. स्वतःला त्रास करून घेणारे हे प्रामाणिक लोक असतात. स्वार्थी लोकांच्या अंगी निर्लज्जता असते. मनात काय आहे हे स्पष्ट बोलावं. न बोलता अंतर निर्माण होण्यापेक्षा बोलून निर्णय घेणे हे कधी चांगलं असतं. नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं. मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं. जवळीक दाखवणारा जवळ असतोच असा नाही, हृदयापासून जवळच असतो तोच आपला असतो. डोळे तर सर्वांनाच आहेत, पण फार कमी लोकांना माणसं दिसतात. बाकीच्यांना फक्त पैसा आणि स्वतःचा मतलब दिसतो. कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी नेहमी उपलब्ध राहतात त्या व्यक्तीला कधीच तुमची खरी किंमत कळणार नाही. कारण त्याच्या मनात
आणि डोळ्यात आभ्रम तयार झालेला असतो की तुम्हाला त्याची गरज आहे, त्याला तुमची नाही. सगळं काही सगळ्यांच्या नशिबात नसतं, पण जे मिळतं ते सगळ्यांपेक्षा सुंदर असतं. दुसऱ्याच्या हिस्स्याचं खाल्ल्याने तात्पुरतं पोट भरतं, पण समाधान शेवटच्या क्षणापर्यंत मिळत नाही. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट अँड थँक यू.